आज मी आमचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम्ही दोघंही गटनेत्यामधून आमच्या पवार साहेबांची निवड झालेली आहे. त्यांच्या कार्यालयाच्या म्हणजे अभिजित पवार उद्घाटनाच्या अभिजित पवारांची निवडणूक झालेली आहे. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो होतो. ठाण्याची व्याप्ती, ठाण्याचा पसारा, बांधकाम क्षेत्र वाढल्यानंतर उद्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भातली तीव्रता लक्षात घेता ठाण्याचं स्वतःचं धरण आहे का अशा प्रकारची मी चौकशी केली. मला सांगण्यात आलं आहे की ठाण्याचं स्वतःचं धरण नाही. आजही ठाण्यामध्ये पूर्णपणाने पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे टँकरच्या बाबतीमध्ये अवलंबून राहतं अशा प्रकारची ठाण्याची परिस्थिती आहे. मागच्या वेळेला मला वाटतं की आपलं सरकारच्या माध्यमातून एक धरण उभं करण्याच्या बाबतीमधली परिस्थिती निर्माण करण्याची चर्चा झाली होती. पण दुर्दैवाने त्यामध्ये का अडकलं मला माहीत नाही. पण भविष्य काळामध्ये आमची सगळे नगरसेवक असेल, आव्हाडसाहेब असेल, सगळेजण ठाण्याच्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवतील. त्यासाठी या ऑफिसचा निश्चितपणे उपयोग होईल आणि ठाणा स्वतःच्या असलेल्या पाण्याची उपलब्ध करण्याच्या धरणाची बाजूला आजूबाजूला बघितलं तर तशी जागा उपलब्ध होऊ शकते. तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ. सर, पश्चिम बंगालमध्ये आता निवडणुका झाल्या आहेत, भाजपचं सरकार आलं आहे, तर ह्याच्यापुढे पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे हे चालू आहे त्या पश्चिम बंगालमध्ये त्याचा कुठेतरी वचपा काढण्यात येईल का विरोधकांना? असं आहे की सध्या देशामध्ये लोकशाहीच्या आडून हुकुमशाही चाललेली आहे. जर आपण बघितलं, विरोध करणारा संपवला पाहिजे. पूर्वीच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुकीमधल्या स्ट्रॅटजीमध्ये फार बदल केलेला आहे. सत्ता कुठल्याही परिस्थिती मिळवायची त्यासाठी पाहिजे ते करायची. शासकीय यंत्रणा, निवडणूक प्लॅनिंग अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक महिला जी आजही या असलेल्या सिस्टीमच्या विरोधात लढत होती, त्यांना लोकशाहीने पाडलं का यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांना प्लॅनिंगने पाडण्याचा प्रयत्न केला आणि उद्या कदाचित सुडाचं राजकारण, विरोधक हा राहिलाच नाही पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा आहे. मला वाटतं का असं जर झालं तर विरोधकच संपवण्याचा प्रयत्न देशामध्ये जर झाला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हुकुमशाही होऊ शकते आणि त्यामध्ये आजही जनतेने जागरूकता दाखवली नाही. तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आव्हाड साहेबांनी की निवडणुका संपेपर्यंत या लोकांनी फक्त या महागाईवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका संपल्या की डिझेल आणि पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव वाढवायला सुरुवात केली आणि कालच पंतप्रधानांनी सांगितलं. मला आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या पर्यंत हे मौन बघतात आणि निवडणुका संपल्यानंतर आपल्याला आता काटकसर करावं लागेल, कोरोना काळातली आठवण करून द्यायला लागले. मला वाटतं की हे जनतेने आता ओळखलं पाहिजे की ज्या पद्धतीने, आणि मगाशी सांगताना एक राहिलेला आहे, डॉलरच्या भावामध्ये रुपयाची घसरण फार मोठ्या प्रमाणात झाली. कधी नव्हती एवढी घसरण. ज्यावेळेला होते त्यावेळेला महागाई वाढते आणि ज्यावेळेला ही पद्धतीने देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवरचा गांभीर्याने विचार झाला नाही तर येणारं फार मोठं संकट हे देशावर येऊ शकतं. इतके दिवस हा युद्ध चाललेला असताना सुद्धा आजही देशाच्या पातळीवर, वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला नाही. चुकीचे निर्णय घेतल्यानंतर याचं सांगितलं की आम्ही पूर्वी सर्व राष्ट्राची मैत्रीपूर्ण संबंध होते. आज दुर्दैवाने काही दबावापोटी काही ठिकाणी निर्णय घेताना देशाचे पंतप्रधान कमी पडले. अमेरिकेचा असलेला दबाव बघितल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असताना त्याचा फटका आज देश पातळीवर होतोय आणि त्याचा प्रत्यंतर येत्या काही दिवसामध्ये येईल. आणि आज त्याचं सुतोवाच करण्याचं धाडस जेव्हा पंतप्रधान सांगतात, मला वाटतं की ते दुर्दैवाचं आहे. तुम्ही मगाशी प्रश्न विचारल्याप्रमाणे पहिली सुरुवात त्यांनी त्यांच्यापासून जर सगळ्या लोकांनी केली तर सामान्य जनतेला तो आदेश द्यावा. सामान्य जनतेला जेव्हा आपण आव्हान करतो त्यावेळेला त्या सामान्य जनतेच्या मध्ये आता त्यांना पर्याय काय करू शकतात हे फक्त तुम्ही काटकसर करायला सांगताय, पण त्याचा परिणाम हा सर्व क्षेत्रात होणार आहे. औद्योगिक क्षेत्रात होणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल, गॅसवर चालणारे कारखाने बंद होत आहेत. बाकीचे तुटवडा असल्यानंतर संपूर्ण यंत्रणाच बंद होईल, ट्रान्सपोर्टेशन बंद होईल, महागाई वाढेल, बेरोजगारी वाढेल, हॉटेल बंद होतील आणि या सर्व गोष्टीच्या परिणामावर देशाची अर्थव्यवस्था परत डबघाईला येईल. आणि आजही राज्याची, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे का? आता आहे, फक्त ते समोर जनतेच्या येत नाही. हे दुर्दैवाचं आहे. माझी विनंती आहे की आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद होत असताना
ज्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, त्यांनी सध्याची देशाची परिस्थिती, ज्याचा उल्लेख मगाशी झाला, डिझेल पेट्रोल नसेल तर काय करू शकतो याच्यावर खुलासा करणं गरजेचं आहे. ते दुर्दैवाने होत नाही आणि जनतेला आवाहन केलं हे चुकीचं काम आहे. मला वाटतं की जनतेने आता विचार करायला पाहिजे की सत्तेवर ज्यांना बहुमत दिलं, पूर्ण देश त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर सुद्धा फक्त उद्योगधंद्यासाठी आणि व्यापारी मित्रासाठी जर देश चालवत असतील तर त्याचा विचार आता जनतेने क्रांतीने करणं गरजेचं आहे. तर मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्याला आहेत. पाहायला गेलं तर महिलांचे अत्याचार वाढत आहेत. तसंच अजितदादांच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करतील अमित शहा, असं देखील रोहित पवारांनी सांगितलं. 12 अंतर्गत चौकशी करतील का? कधी चौकशी करणार हो? 4 महिने झाले. त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही हे बघतोय, पण सीआयडीची सीबीआयची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यातलं येस किंवा नो तरी सांगा. प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असंच दळबळत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. आजही माझा आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारकडून अपेक्षा आहे की आता प्राथमिक स्वरूपामध्ये सीआयडी चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, आपण कोणाकोणाला बोलवलं, जे वैमानिक या ठिकाणी हजर नव्हते त्यांनी का हजर राहिले नाही त्याचं कारण स्पष्ट केलं का, VSRच्या मालकाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली, पुढे त्याला बोलवलं गेलं का, सीबीआय चौकशीची सर्व पक्षांनी विशेषतः सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा मागणी केलेली आहे. त्या सीबीआय चौकशीची अजून लगेच दखल घेऊन सीबीआय चौकशी का केली गेली नाही, ते स्वीकारली का नाही किंवा चौकशी मान्य केली का नाही याचा सुद्धा खुलासा अजून झालेला आहे. मला वाटतं डालमे कुछ काला आहे. अत्याचार वाढत आहे महिलांवर. अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे. पुणे प्रकरण असतील या इतर प्रकरण देखील बाहेर पडतात. नाही, असं आहे की मागे सुद्धा सभागृहामध्ये या शक्ती बिलाच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली होती. आम्ही त्या कमिटीत होतो. त्यावेळेला परवाच्या दिवशी एक बिल मंजूर झालं होतं. त्यामध्ये सांगितलं केंद्राच्या बिलामध्ये काही सुधारणा करायच्या आणि ते बिल मंजूर करून केंद्राकडे पाठवलेलं आहे. कायदा झाला, पण त्या कायद्यामध्ये परवाच्या दिवशी बघितलं असेल आपण, फास्ट ट्रॅकमध्ये चालवलेले केसेस सुद्धा 3-3 वर्ष अजून चालू केलेले नाहीत. म्हणून आरोपीला मोकळीक वेळ भेटतो. हे एक उदाहरण नाही, 3 उदाहरणं अशी आहेत. एक साताऱ्याला सासवड्याला झालेली घटना तशीच आहे. नसरापूरला झालेली घटना तीच आहे. आरोपी बाहेर आला, 3-3 वेळा तेच गुन्हे केले गेले. त्या आरोपीला परत ते गुन्हे केल्यानंतर अटक केली जाते आणि तो परत पॅरोलवर बाहेर येतो. परवा सरकारने निर्णय घेतला आता पॅरोलवर अशा आरोपीला सोडणार नाही. म्हणजे आता मला खरं म्हणलं तर त्याचं निर्णयाचं काय मला कळत नाही, पण तू पॅरोलवर आता त्या आरोपीला सोडू नये अशा प्रकारचा कायदा तो पॅरोलवर देऊच नाही. 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल लावून टाका ना. परंतु तो निर्णय न नेता अशा निर्णयाची जर प्रक्रिया करत असेल तर सरकार कमजोर आहे. आणि मी आजही सांगतो, राज्य सरकारच्या आशीर्वादाने ज्यावेळेला डिपार्टमेंट काम करतं, माझ्या पाठीमागं कोणतरी आहे, त्यांच्या चालीवर ज्यावेळेला पोलीस यंत्रणा चालते त्यावेळेला कायदा सुव्यवस्था निर्माण होतो. सर, राहुल गांधी रिजेक्टेड माल आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. नाही, असं आहे की विरोधी पक्षामधला सगळ्यांना विरोध करायचा हा त्यांची भूमिका आहे. मला वाटतं जनतेने आता निर्णय घ्यावा, कोणाला रिजेक्ट करावा असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.